आपलं भविष्य नेमकं कोणाच्या हातात असतं? सरकार, नशीब, की देव? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत, पण एका वेगळ्या वाटेने. आपण सगळ्यांनी ऐकलेल्या एका म्हणीच्या आत दडलेला एक नवीन अर्थ शोधणार आहोत. आणि ती म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. बरोबर. आता हे ऐकून अनेकांना वाटेल की यात नवीन काय आहे. याचा अर्थ तर सरळ आहे, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. पण आज आपण याच्या थोडं पलीकडे जाऊन बोलणार आहोत. हो. म्हणजे जगन्नाथ हा शब्दच का वापरला असेल? आपला हात परमेश्वर किंवा आपला हात देव असं का नाही म्हटलं? हा विचारच खूप रंजक आहे. म्हणजे या शब्दामागे काहीतरी खास कारण असणारच आहे. नक्कीच. जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी, पुरी येथील देवता. ही म्हण आपल्याला सांगते की तुमचे प्रयत्न, तुमचं कर्तृत्व हे इतकं सामर्थ्यशाली आहे की ते स्वतःच जगाचा स्वामी आहे. वा. त्याला दुसऱ्या कुठल्याही बाह्य शक्तीची गरज नाही. तुमच्या प्रयत्नांमध्येच विश्व घडवण्याची ताकद आहे. हा विचारच किती मोठा आहे. पण ही फक्त स्वावलंबनाची गोष्ट नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरच्या प्रचंड विश्वासाची गोष्ट आहे. अगदी. पण मग मला एक प्रश्न पडतो, जर हे इतकं खरं आहे तर लोक अनेकदा असं वागताना का दिसत नाहीत? आपण आपल्या अपयशाचं खापर नशिबावर किंवा परिस्थितीवर फोडताना जास्त दिसतो, हो की नाही? अगदी बरोबर. कारण जबाबदारी घेण्यापेक्षा ना कारणं देणं खूप सोपं असतं. आपल्या स्रोतांमध्ये याची 2 मजेशीर उदाहरणं आहेत. पहिलं म्हणजे दिवसभर सोशल मीडियावर रील्स बघत बसायचं. हो. आणि संध्याकाळी मित्रांजवळ तक्रार करायची, काय यार आयुष्यात काही चांगलं घडत नाहीये, सगळं नशीबच फुटकं आहे. हे तर आजूबाजूला रोजच दिसतं. बरोबर. आणि दुसरं उदाहरण तर त्याहूनही भारी आहे. कोणतं? परीक्षेच्या आदल्या रात्रीपर्यंत अभ्यास करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी पेपर अवघड गेला की म्हणायचं, पेपर सेट करणाऱ्याला अक्कलच नव्हती. अगदी. काहीही विचारलं होतं. इथे आपला हात कामाला लावायचा सोडून आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसतो. आणि इथेच या म्हणीचं खरं महत्त्व समोर येतं. ती आपल्याला आरसा दाखवते. याचं सर्वात मोठं आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो. त्यांच्याकडे परिस्थिती किंवा नशीब म्हणून रडत बसायला 1000 कारणं होती. खरंय, आपण त्यांना एक महान राजे म्हणून ओळखतो, पण विचार केला तर ते एका स्टार्टअप फाउंडर सारखे होते, ज्यांनी शून्यातून सुरुवात केली. अगदी बरोबर. त्यांच्याकडे ना मोठी फौज होती ना खजिना. बरोबर. महाराजांनी कुठल्या दैवी चमत्काराची किंवा मोठ्या सत्तेच्या मदतीची वाट पाहिली नाही. त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोळ्यांतील सामान्य मावळ्यांना एकत्र केलं. गनिमी काव्यासारखं तंत्र वापरलं आणि एक किल्ला स्वतःच्या बुद्धीने आणि पराक्रमाने जिंकला. हे आपला हात जगन्नाथचं जिवंत उदाहरण आहे, जिथे साधनं कमी असताना केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर एक हिंदवी स्वराज्य उभं राहतं. पण यात एक धोका नाही का? समजा खूप प्रयत्न करूनही अपयश आलं तर मग आपला हात जगन्नाथ ही म्हण माणसाला आणखी निराश करू शकते, की बघ तुझ्यातच काहीतरी कमी आहे असं वाटू शकतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मानसशास्त्रात याला लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाचे केंद्र म्हणतात. अच्छा. ही म्हण आपल्याला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल ठेवायला शिकवते. याचा अर्थ सगळं काही मीच नियंत्रित करतो असा होत नाही. मग? तर माझ्या प्रयत्नांची आणि निर्णयांची जबाबदारी माझी आहे हा होतो. यश मिळो वा अपयश, त्याची जबाबदारी स्वीकारणं महत्वाचं आहे. पाऊस पाडणं आपल्या हातात नाही, पण शेतीसाठी योग्य नियोजन करणं नक्कीच आपल्या हातात आहे. वा. म्हणजे ही म्हण फलाची नाही तर कर्माची जबाबदारी घ्यायला शिकवते. अगदी. तर मग या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं? 3 गोष्टी. 1. आपले प्रयत्न हेच आपले जगन्नाथ आहेत, त्यांच्यात अफाट शक्ती आहे. 2. कारणं देणं बंद करून अपयशाची जबाबदारी स्वीकारायला शिकणं ही स्वतःच एक मोठी ताकद आहे. आणि 3. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यावर मात करण्याचा मार्ग स्वतःच्या कर्तृत्वातूनच निघतो, जसं महाराजांनी दाखवून दिलं. कारण शेवटी एकच सत्य आहे, आपला हात जगन्नाथ. आणि म्हणूनच नेहमी काहीतरी नवीन जाणून घेण्यासाठी स्वतःला विचारा, हे ऐकलंय का?